नमस्कार। आज सेंट मायकल चर्च माणिकपूर यांचा वार्षिक सोहळा असल्यामुळे आज आपल्या वसई धर्मप्रांताचे बिशप हे आज या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण त्यांच्याशी विचारूया या आजच्या सणाबद्दल काय बोलतात ते। संत मायकल हे एक आर्कएंजल म्हणजे महादूत आहेत आणि त्यांचा सण हा 29 सप्टेंबर रोजी असतो। परंतु धर्मग्रामाचा वार्षिक सोहळा हा संस्कृतीप्रमाणे दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा होत असतो आणि त्याप्रमाणे यावर्षी तो आज 19 जानेवारी रोजी साजरा होत आहे। हा सण या धर्मग्रामासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यांची ऐक्य भावना आणि परमेश्वराने त्यांच्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल देवाला गौरव देण्याचा हा क्षण आहे। आज तुम्ही ज्या वेळेला बिशप झाले त्यानंतर फर्स्ट टाइम आज इथे तुम्ही आलेले आहात आणि ते देखील आजच्या ह्या सणाच्या मिसा अर्पण करण्यासाठी, तर तुम्हाला कसं वाटलं? आपल्या वसई धर्मप्रांताची जणू काही एक अलिखित परंपरा आहे की सणाला बिशपांना आमंत्रित केलं जातं आणि म्हणून जेव्हा माझी गुरुदीक्षा संपन्न झाली तेव्हाच फादर आशिष यांनी मला विनंती केली की तुम्ही आमच्या सणासाठी यावे आणि हा सण हा धर्मग्रामाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा क्षण असल्या कारणाने मी त्यांना लगेच होकार दिला। तुम्ही आपल्या बालपणी ह्या पॅरिशमध्ये यायचे, तुमचे अगदी जवळचं पॅरिश म्हणून माणिकपूर पॅरिश असायचं। तुमच्या बालपणीच्या काही आठवण तुम्ही सांगू शकाल का? लहानपणी आम्ही आमचे शेजारचं पॅरिश आणि माणिकपूर चोळणा नातं हे खूप पवित्र आणि चांगलं आहे, स्नेहाचं आहे आणि म्हणून इथले बरेचसे नातेवाईक आमच्याकडे आहेत, आमचे नातेवाईक यांच्याकडे आहेत आणि म्हणून या सणासाठी आम्हाला नेहमी आमंत्रण असे। या सणाला येताना त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही दुकानं असतात आणि मेळावा असतो आणि त्या मेळ्यामध्ये आम्हाला खूप आनंदाने सहभागी होता यायचे। या माणिकपूरच्या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे या काळामध्ये नारली बोरं म्हणजे मोठी बोरं, टपुरी बोरं ही येत असतात आणि ते या सणांचं एक वैशिष्ट्य आहे, आकर्षण आहे असं मला लहानपणापासून वाटतं। आता तुम्ही सर्व माणिकपुरांना आणि सर्व वसई तालुक्यासाठी तुम्ही काय आजच्या दिवसाला एक शुभेच्छा द्याल? या सणामध्ये मला खूप आनंदाचा अनुभव आले। विशेष करून मी बघितलं की उपासनेमध्ये तरुणांनी खूप सक्रिय सहभाग घेतला। वेदी सेवकांसाठी देखील मोठी संख्या होती आणि लोकांचा उत्साह आणि लोकांचा सहभाग पाहून मी इथले सगळे धर्मगुरू विशेष करून पॅरिश प्रीस्ट फादर आशिष आणि त्यांचे सर्व सहकारी धर्मगुरू आपले कनोशियन सिस्टर्स यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या चर्चच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या सर्व आपल्या प्रापंचिकांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि ही जी ऐक्य भावना आहे, हे जे प्रेम आहे, चर्च प्रती जी आदर भावना आहे ती वाढत राहावी म्हणून मी तुम्हाला सदिच्छा देत आहे। तर आता तुम्ही ऐकलं की बिशपांचं बालपण देखील जवळच्याच पॅरिशमध्ये असल्यामुळे बिशपांचं इथे जुन्या आठवणीला देखील आज उजळणी दिली। त्यासोबत सर्व माणिकपूर पॅरिशवासिया आणि वसई तालुक्यातील सर्व बांधवांसाठी बिशपांनी सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत। वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा, माणिकपूर, वसई। नमस्कार।